ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, प्रिया आता अश्विनचे कान भरायचे प्रयत्न करत असते, कारण तिला आता या घरात थांबायचं नसतं. कारण तिला माहिती आहे आपल्याला जर अर्जुनवर लक्ष ठेवायचं असेल तर इथे थांबून चालणार नाही. आपल्याला त्या सुभेदारांच्या घरी जावं लागेल आणि यासाठी ती खिंड लढवत असते. ती आता अश्विनला म्हणत असते की अश्विन, आपण किती दिवस असं दुसऱ्यांच्या घरात राहणार आहोत. कितीही काही झालं तरी हे माझं माहेर आहे आणि ते आपलं हक्काचं घर आहे आणि त्याच घरात आपण जायला हवं. आपल्याला जर त्या घरात नाही घेतलं ना तर आपण आपले हक्क सांगूया आणि आपले हक्क सांगून आपण आपली प्रॉपर्टी सोडायची नाही, असं देखील आता त्यांचं बोलणं ठरलेलं असतं. मग काय, आता प्रियाने अश्विनचे असे कान फुंकल्यानंतर अश्विन देखील तयार होत असतो. कारण आता अश्विनलाही माहिती असतं की जर प्रियाला त्या घरात मान मिळत नसेल तर आपण प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला तर नक्कीच आपल्या बायकोला त्या घरात मान भेटेल, असं काहीसं आता त्याला वाटत असतं आणि म्हणूनच तो देखील आता या प्रियाचं ऐकायचं ठरवतो. मग काय, अश्विन आता प्रियाचं जेव्हा ऐकतो तेव्हा मात्र प्रियालाही खूप जास्त आनंद होतो. कारण दोघंही जण आता इकडे बॅगा वगैरे भरून पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरी जायला निघालेले असतात. दुसरीकडे अर्जुन तो आता ड्रेस शिवायलासाठी श्रद्धा टेलर यांच्याकडे पोचलेला असतो. कारण आता तो ड्रेस शिवून त्याला जे काही काम आहे ते करून घ्यायचं असतं. तर दुसरीकडे मात्र आता तो म्हणत असतो की तुम्ही ड्रेस शिवून देता का, तर आम्ही सगळंच काही शिवून देतो, तुम्हाला नेमकं काय काय शिवून हवं आहे आम्हाला सांगा, असं देखील आता तो श्रद्धा टेलरवाला सदाशिव लोखंडे बोलू लागतो. त्यावर ही साडी आहे आणि या साडीचा ड्रेस शिवायचा आहे आणि हा मापाचा ड्रेस आहे बघा, असं बोलून तो आता ड्रेस देतो आणि ह्याचे किती पैसे होतील असं देखील विचारतो. त्याच वेळेला ह्याचे साधारण 2000 रुपये होतील असं आता तो सांगू लागतो. कारण त्याने आता अर्जुनला अशा या नवीन कपड्यांमध्ये पाहिलेलं असतं. सुटाबुटातला माणूस बघून त्याने ठरवलेलं असतं की आपण मागू तेवढे पैसे हा माणूस नक्कीच देईल आणि म्हणूनच 2000 रुपये मागितलेले असतात. मग साधारण तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता हा ड्रेस. मग काय, तो आतमध्ये जाऊन कॅलेंडर घेऊन येतो आणि तो सांगू लागतो की मी ड्रेस ना पुढच्या आठवड्यात देईन. मग काय, अर्जुनला तो ड्रेस ना अर्जंटमध्ये हवा असतो. मग अर्जुन त्यांना म्हणतो की प्लीज तुम्ही जरा मला लवकर देऊ शकता का हा ड्रेस, मला खरंच हा अर्जंट आहे. मग काय, तो म्हणत असतो की ठीक आहे, कधीपर्यंत पाहिजे सांगाल का, तर अर्जुन म्हणतो की मला उद्याच द्या ना हा ड्रेस. मग काय, आता तो म्हणतो की ठीक आहे उद्या देईन शिवून, पण त्याचे काहीतरी एक्स्ट्रा पैसे होतील 1000 रुपये. अर्जुनला ह्यासाठी फक्त पैसे वगैरे महत्त्वाचे नसतात, त्याला फक्त आता सायलीला तो ड्रेस सरप्राईज म्हणून द्यायचा असतो. मग काय, तो म्हणत असतो की चालेल ना, काहीच हरकत नाही, तुम्ही म्हणताय ना तर मी तयार आहे, मी काम करतो, हे घ्या पैसे. आणि त्याच वेळेला आता अर्जुनला ते म्हणतात की तुमचा नंबरही देऊन जा, कसं नंबर दिलात ना तर बरं पडेल, म्हणजे ड्रेस शिवून झाला ना की मी लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, मग तुम्ही हा ड्रेस घ्यायला या. मग अर्जुन त्यांना 500 रुपये एक्स्ट्रा न देता 1000 रुपये देत असतो, कारण त्यांनी 500 रुपये मागितलेले असतात. दुसरीकडे आता नागराजला चिंता लागून राहिलेली असते की अर्जुन तिकडे पोचला असेल की नाही, कारण त्यांना तो निशाणा साधायचा असतो. अर्जुन तिथे पोचला म्हणजे आपलं काम झालं असं नागराजला वाटत असतं. म्हणून तो सुमनच्या मागे लागलेला असतो आणि तो सुमनला म्हणत असतो, अगं सुमन जरा विचार ग तो गेलाय की नाही, म्हणजे आपल्याला कळेल तरी ना की तो गेलाय की नाही, तो टेलरकडे ॲड्रेस दिल्यावर. सुमन म्हणते आता विचारायचं काय, ॲड्रेस तर आपण दिलाय ना त्याला, मग तो जाईल ना त्याचा, असं देखील आता सुमन म्हणत असते. पण नागराज म्हणतो अगं बोल ना, विचार तरी, म्हणजे त्याला तो टेलर भेटलाय का, त्याला पण वाटत असेल ना की आपल्या बायकोचा ड्रेस लवकर शिवून घ्यावा, म्हणून म्हटलं जरा कॉल करून विचार म्हणजे बरं पडेल. मग काय, आता इतका मागे नागराज लागलेला असतो तर सुमनचाही पर्याय उरत नाही. सुमनला शेवटी आता अर्जुनला कॉल करावाच लागतो. त्याच वेळेला अर्जुन त्या श्रद्धा टेलरवाल्यालाच पैसे देत असतो. खरं तर त्याने ॲडव्हान्समध्ये 500 रुपये मागितलेले असतात, पण अर्जुनने आता त्याला 1000 रुपये दिलेले असतात, कारण अर्जुनला आता लवकरात लवकर जो आहे तो ड्रेस शिवून हवा असतो आणि म्हणूनच त्याने आता 500चे 1000 दिलेले असतात, पण उद्या प्लीज मला हा ड्रेस शिवून द्या असं देखील त्याने आता म्हटलेलं असतं. तर तो टेलर जो आहे तो खूपच जास्त खुश झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता सुमनचा तेवढ्यातच अर्जुनला कॉल आलेला असतो. सुमन आता अर्जुनला म्हणत असते की झालंय का, म्हणजे तुम्ही त्या टेलरकडे गेला होतात का. अर्जुन म्हणतो की सुमन काकी हो, आताच मी त्या टेलरकडे जाऊन आलो, हे काय आताच बाहेर पडलोय तिकडनं, काम होतंय बोलला, उद्या देतो बोलला ड्रेस. मग काय, ही गोष्ट सुमनला कळते. सुमन म्हणते तेच विचारायला तुला कॉल केला होता की तो टेलर भेटलाय की नाही. तर आता ही गोष्ट नागराजला समजते. नागराज आता खूप जास्त खुश होतो की अर्जुन त्या टेलरपर्यंत
पोचला आहे. मग काय, नागराजला जी गोष्ट हवी असते तर नागराजला भेटते. म्हणून नागराज आता तिथे एकही क्षण थांबत नाही. तर दुसरीकडे आता सुमनही लगेचच तो फोन ठेवून देते. अर्जुनही आता आपल्या कामासाठी बाहेर जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं नागराजने लगेचच बाहेर जाऊन आता महिपतला कॉल केलेला असतो आणि महिपतला तो आता कॉल करून सांगू लागतो की आपलं काम झालेलं आहे. मग काय, महिपत म्हणतो की कसलं काम, बातमी कसली आहे ती तर सांग. मग आता नागराज म्हणतो की अहो, आपण नाही का ठरवलं होतं की त्या अर्जुनला त्या टेलरपर्यंत पोचवायचं, ते काम झालेलं आहे. अर्जुन परफेक्ट त्या ॲड्रेसवर जाऊन पोचलाय, त्या टेलरला सुद्धा भेटला आहे. मग काय, इकडे मात्र आता खूपच जास्त आनंद जो आहे तो खरं तर आता इथे महिपतला झालेला असतो. महिपत म्हणतो की चला, एकदा का हा माणूस तिथे पोचलाय म्हटल्यावर आपलं कामच झालं म्हणून समजा. म्हणजे काय, तर आता प्रिया लवकरच तिच्या खऱ्या आईबापांना भेटेल, मग आपलं काम फिट असं देखील आता इथे महिपत बोलू लागतो. नागराजलाही खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण त्यांनी प्लॅनिंग करून बरोबर अर्जुनला त्याच घरापाशी पाठवलेलं असतं ज्या घरापाशी त्यांनी जायला हवं. दुसरीकडे सायली ही खूपच जास्त खुश असते. सगळीजणं डायनिंग टेबलवर बसलेली असतात. तर अस्मिता म्हणत असते की हे काय, आज तर सगळं काही अर्जुनच्या आवडीचंच जेवण बनवले, माझ्या आवडीचं तर काहीच केलेलं नाही आहे. तर इकडे मात्र आता सायली म्हणत असते की असं काय म्हणता अस्मिताताई, तुमच्या आवडीचं केलंय ना, बघा ना टमाटोचं सार, मला नाही खायचं हे सगळं, मला ना मस्तपैकी पिझ्झा बर्गर हे खायचा मूड होतोय, असं देखील आता ती बोलून दाखवते. मग काय, हे सगळं चांगलं नसतं, हेल्दी नसतं, पहिल्यापासूनच ना हिला हे सगळं अनहेल्दी खायची सवय लागली, असं देखील आता अर्जुन जो आहे तो मुद्दामून बोलू लागतो आणि तिची मजा मस्करी घेत असतो. अस्मिता म्हणते, अरे मला डोहाळे लागले तर मला खावंसं वाटतंय, त्यात मी तरी काय करू, मला हवंच आहे बाबा ते. आणि मग काय, आता अर्जुन म्हणतो हे कसले डोहाळे विचित्र विचित्र, मग आता तुझ्या बायकोला जेव्हा डोहाळे लागतील ना तेव्हा मलाही पाहायचं आहे की तू तुझ्या बायकोला नेमकं काय काय आणून देतोयस ते आणि कधी कधी ते. असं म्हटल्यावर इथे आता सायली जी आहे ती लाजू लागते आणि सायली लाजल्याबरोबर आता अर्जुन म्हणतो की काय ग, तू पण नको नको ते बोलत राहतेस. आणि त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की हे अहो घ्या जेवा, आणि सायली ना फक्त आता अर्जुनकडेच लक्ष देत असते. मग काय, कल्पना आणि अस्मिता पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीची मजा घेत असतात. म्हणजेच आता ते म्हणत असतात की काय ग सायली, फक्त तुझा समोर नवरा असला की नवराच दिसतो, बाकी इतर कोणी दिसतच नाही, आम्ही सुद्धा आहोतच की इथे, आम्हाला कुठे तू काय विचारतेस. असं बोलून आता कल्पना सायलीची मजा घेऊ लागते. आता सगळीजण खूप गुण्यागोविंदाने मस्तपैकी जेवण करत असतात. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. अस्मिताही एकदम खुश असते. पण आता ह्यांच्या आनंदावर विरजण टाकायला अश्विन आणि प्रियाची एंट्री होते. म्हणजे आता ही सगळीजण हसत असतात. अचानकपणे आता तिथे अश्विनची एंट्री होते आणि अश्विन तिथे टाळ्या वाजवून आलेला असतो. सोबत प्रिया देखील असते. अश्विन आता या सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकतो. अश्विन जेव्हा तिथे येतो तेव्हा सगळेजण डायनिंग टेबलवरून उठतात आणि जाऊ लागतात. त्याच वेळेला प्रताप आता अश्विनला म्हणत असतात की अश्विन, तू पुन्हा का आलायस या घरात, तू या घरातला निघून गेला होतास, मग आता या घरात का आलायस, तुला आता या घरात जागा नाही, मी तुला आधीही म्हटलं होतं की तू या घरात येऊ शकत नाहीस या मुलीला घेऊन, तरी सुद्धा या मुलीला घेऊन तू का आला आहेस, असा प्रश्न आता अश्विनला प्रताप करू लागतात. त्यावर मात्र आता अश्विन खूप जास्त भडकलेला असतो आणि म्हणू लागतो की तुम्ही सगळं काही सायलीच्या सांगण्यावरून ऐकताय आणि मला नाचवताय का, म्हणजे सायली या घरावर हक्क दाखवते आणि तुम्ही सगळे काही सहन करताय आणि तिच्या सांगण्यानुसार तुम्ही आम्हा दोघांना घराबाहेर काढले, तुम्हाला लाज वाटते का फक्त सुनेचं ऐकायला, असं देखील आता म्हटलं जात असतं. अश्विन आता सायलीबद्दल खूप वाईट साईड बोलत असतो. म्हणजेच सायली ही या घराला हडप करणार आहे आणि म्हणूनच तर ती प्लॅनिंग करून या घरात राहते, तुम्हा सगळ्यांना नाचवते, पण तुम्हा कोणालाच ही गोष्ट कळत नाहीये, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय, आता या सगळ्या गोष्टी जेव्हा अश्विन म्हणतो ना तेव्हा मात्र आता कल्पना प्रताप जागून उठतात आणि लगेच अश्विनला म्हणत असतात की आमचा ना आमच्या सुनेवर खूप जीव आहे आणि आमची सून जी आहे ती घर जपणारी आहे, घर तोडणारी नाही, आणि घर तोडणारी नाही प्रिया आहे. तर अश्विन
अश्विन म्हणत असतो की घर कोणी तोडलंय ना हे सरळ सरळ स्पष्ट दिसते. हे घर ना या सायलीनेच तोडलेलं आहे. या घराचे 2 भागीने केलेले आहे. त्यावर प्रताप म्हणतात की का सायलीने का 2 भाग केलेले आहेत. तर अश्विन म्हणतो की मग आम्हाला घराबाहेर काढून ही या घरात ऐशोआरामात जगते, स्वतःचा नवरा सुद्धा तिच्या सोबत आहे, पण आम्हा दोघांना घराबाहेर काढून तिला असं वाटत असेल की ती जिंकली आहे. तर हा तिचा गैरसमज आहे, कारण आता आम्ही काही झालं तरी हे घर सोडून कुठेही जाणार नाही, असं देखील अश्विन तावातावात बोलत असतो. त्याच वेळेला प्रताप म्हणतात की सायलीने हे घर सोडलेलं नाहीये, तर हे घर तुझ्या बायकोमुळे आहे आणि या सगळ्याला तू सुद्धा तितकाच जबाबदार आहे, कारण अजूनही तू तितकाच प्रेम करतोय बायकोवर. आम्ही इतकं सांगून सुद्धा तुला विश्वास नाहीये, तू फक्त आंधळ प्रेम करतोय. तर तिसरीकडे अर्जुनही आता सायलीबद्दल जे काही अश्विन बोलत असतो ते सहन होत नसतं, म्हणून आता अश्विनला म्हणत असतो की मी आता ना एकही शब्द माझ्या बायकोबद्दल चुकीचा ऐकून घेणार नाही, बस झालं अश्विन. अश्विन म्हणतो की काय झालं, आता मिरच्या लागल्या का. माझ्या बायकोबद्दल बोलताना तुम्हाला जरा देखील काही वाटत नाही. मान्य आहे तिच्याकडनं आधी चूक झाली, ती या सगळ्यामध्ये अडकली होती, पण तरीसुद्धा तुम्ही अजूनही तिला दोषी ठरवताय आणि तिला काही बोलताय. तुम्हाला जराही काही वाटत नाही का. प्रतापही आता भडकलेले असतात आणि प्रताप अश्विनला म्हणत असतात की तुला मी आधीही सांगितलं होतं की तुला या घरात थारा आहे, पण त्या मुलीला या घरात थारा नाही. दुसरीकडे अस्मिता सुद्धा सायलीची बाजू घेऊन आता बोलू लागते आणि म्हणत असते की सायली खरंच खूप चांगली आहे, पण या तन्वीची कारस्थानं ना मला चांगलीच माहिती आहेत आणि ही कारस्थानं मी जवळून बघितली आहेत, त्यामुळे आता या तन्वीला या घरात सुद्धा आम्ही घेणार नाही. सायलीच या घरासाठी परफेक्ट आहे, हे ती घर सांभाळू शकते, असं देखील आता अस्मिता जी आहे ती बाजू घेऊन बोलू लागते. त्यावर मात्र आता अश्विन म्हणत असतो की काय सायली हे घर सांभाळते, अरे हे सगळं ना तिचं नाटक आहे, तुम्हा लोकांना माहीत नाही पण मला माहिती आहे ना, मला या सगळ्या गोष्टी कळतात. तुमच्या डोळ्यावर अंधारी पट्टी बांधली आहे ना, म्हणून तुम्हाला कळत नाही की सायली नेमकं काय करते. सायली ना तुम्हा सगळ्यांना असं दाखवते आहे की ती किती सगळ्यांचं सगळं काही करते, पण यामागे सुद्धा तिचा प्रॉपर्टी हडप करण्याचाच उद्देश आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. अश्विन आता जे वाटेल ते काही बोलत असतो आणि डायरेक्ट सायलीला टॉर्चर जास्त करत असतो. पण इकडे मात्र प्रियाला हे सगळं बघून खूपच जास्त हसू येत असतं. प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की आपण जी गोष्ट ठरवली होती ती गोष्ट एकदम परफेक्ट झालेली आहे, म्हणजे मला काहीच बोलायची गरज नाही आहे, सगळं काही एकदम परफेक्टली अश्विन बोलत आहे. त्यावर आता सायलीही म्हणते की काय बोलताय अश्विन भाऊजी, मी काय हे घर तोडण्यासाठी केलेलं आहे, मला नीट तरी सांगा ना. म्हणजे हे घर जोडण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करत असते, पण आज तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं बोलतायत. त्यावर अश्विन पुन्हा एकदा सायलीवर भडकतो आणि म्हणत असतो की तू माझ्यामध्ये तर बोलूच नको, कारण मला माहिती आहे ना आज आमच्यावर जी वेळ आली ना ती तुमच्यामुळे आलेली आहे. म्हणजेच बिचाऱ्या प्रियाचा म्हणजेच तन्वीचा या सगळ्यामध्ये काही सहभाग नव्हता, पण बिचारी या सगळ्यामध्ये चुकून अडकली गेली आणि तिला शिक्षाही झाली, पण कोर्टानेच तिला निर्दोष सिद्ध केलंय, पण अजूनही तुम्ही तिला निर्दोष सिद्ध करायला तयार नाही आहात. दुसरीकडे प्रिया ही आता खुनशी हसत असते आणि तिला ना आनंद झालेला असतो, कारण तिने ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात तशा परफेक्ट घडत असतात, त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. दुसरीकडे अश्विन रागारागात म्हणत असतो की आता मी सहन करणार नाही आहे, मी या घरात राहणार, माझ्या बायकोला या घरात अधिकार मिळवून द्यायलाच हवे, कारण माझ्या बायकोचे तितकेच अधिकार आहेत जितके सायलीचे आहेत, त्यामुळे ती सुद्धा या घरात राहणार. मात्र प्रताप तिला या घरात राहू देत नसतात, तर सरळ सांगतात की हे माझं घर आहे, मी या घरात कोणाला ठेवायचं की नाही हे माझं मी बघून घेईन, पण मी या मुलीला ठेवून तर घेणार नाही. आणि असं बोलूनच आता ते प्रियाच्याबद्दल बोलत असतात. पण अश्विनला आता या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात. अश्विन खूप काही बोलत असतो, खास करून सायली विरोधात. पण आता मध्येच विमल बोलते आणि म्हणते की अश्विन दादा तुम्ही हे सगळं काय बोलत आहात, तुम्ही विचार तरी करा ना की अस्मिताताई इथे आहेत, त्या प्रेग्नेंट आहेत, त्यांना या सगळ्याचा किती त्रास होत असेल, पण तुम्ही या सगळ्याचा विचारच करत नाहीये, असं देखील आता विमल जी आहे ती बोलू लागते. त्यावर अस्मिता म्हणते अगं विमल, जर ह्याला एवढं कळलं असतं की त्याची बहीण प्रेग्नंट आहे तर त्याने इतका मोठा तमाशा घातलाच नसता, पण तरीसुद्धा अश्विन ऐकत नसतो. अश्विन म्हणत असतो की खरं तर ना तुम्ही चुकीचे आहात, म्हणजे माझ्या बायकोला एकदा का कोर्टाने निर्दोष सिद्ध केले तरीसुद्धा तुम्ही ते निर्दोष मानायला तयार नाही आहात. तर दुसरीकडे आता अश्विन म्हणत असतो की मधुभाऊंची निर्दोष सुटका झालेली आहे, या
सगळ्या प्रकरणातून, पण जर मी म्हटलं की नाही मधुभाऊ खुनीच आहेत आणि त्यांनीच खून केला आहे असं जर म्हटलं तर मग काय होईल, मग काय किंमत राहील मला तुम्हीच सांगा ना। आता जेव्हा हे सगळं अश्विन बोलतो ना तेव्हा मात्र आता अर्जुनला खूप जास्त संताप होऊ लागतो आणि अर्जुन जो आहे तो डायरेक्टली आता त्या अश्विनची कॉलर धरतो आणि त्याला म्हणत असतो की तुझी हिम्मत कशी झाली रे माझ्या मधुभाऊंबद्दल असं बोलायची। त्यावर अश्विन म्हणत असतो की जे सत्य आहे ना तेच मी बोललेलो आहे। आता अश्विनला इथे अर्जुनला जोरात ढकलून देतो तर अर्जुन डायरेक्ट प्रताप यांच्या अंगावर जाऊन पडतो। तर दुसरीकडे मात्र प्रताप यांना खूप जास्त राग येतो कारण आता छोट्या भावाने मोठ्या भावावर हात उचललेला आहे आणि हे सगळं या प्रियामुळे होतंय हे सुद्धा आता सगळ्यांना माहिती असतं। मात्र प्रियाला ना या सगळ्याचा आनंद होत असतो, पण प्रिया आता बोलताना असं रडत रडत बोलत असते की राहू दे अश्विन, कोणालाच आपली किंमत नाही आहे। अश्विनला आता प्रताप म्हणत असतात की तुला तर आता या घरात मी ठेवतच नसतो कारण तू तर आता या बायकोच्या नादी लागून सगळ्याच गोष्टीचा विसर पडला आहे वाटतं, म्हणजे मोठ्या भावावर हात उचलतोय, सरळ सरळ त्याचा अपमान करतोयस। तर दुसरीकडे मात्र आता तुम्हा लोकांना ना असंच काहीसं मला शिकवावं लागेल धडा, कारण तुम्हाला ना हीच भाषा वापरावी लागेल तेव्हा तुम्ही सगळीजण वटणीवर याल। आता तुम्ही जर मला या घरात ठेवून घेणार नसाल ना तर आता मला कायद्याचा वापर करावा लागेल असं देखील आता अश्विन बोलू लागतो। त्यावर अर्जुन म्हणतो अश्विनला की काय बोललास तू, काय बोललास पुन्हा बोल। अश्विन म्हणतो की मला जर या घरात तुम्ही मानाने घेणार नसाल तर मी कायद्याचा वापर करू शकतो, कारण या सगळ्याला जबाबदार ही तुझी बायको, या घरची सून आणि सायली हीच जबाबदार आहे आणि या घरचे 2 तुकडे हिनेच केलेले आहेत आणि त्यामुळे आता मलाही काही लाज वाटत नाही या घराचे 2 तुकडे करायला, म्हणजेच मी आता कायद्याने जाणार आहे। माझे जे काही अधिकार आहेत, माझे जे काही हक्क आहेत ते मला मिळायला हवेत, मग मी इथून गुपचूप निघून जाईल असं देखील आता अश्विन बोलू लागतो। मग काय प्रिया आता रडायचं नाटक करत असते आणि ती आता म्हणत असते अश्विन राहू दे, कोणीही आपलं काही ऐकणार नाही, आपल्याला कोणी घरात घेणार नाही, सगळ्यांनी सायलीचंच ऐकून घ्यायचं ठरवलंय, त्यांनी मला निर्दोष अजून सिद्धच केलेला नाहीये, त्यांना असं वाटते की अजूनही मी दोषी आहे, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। दुसरीकडे मात्र आता सायलीला कळालेलं असतं अश्विन प्रॉपर्टीबद्दल हिश्शाबद्दल जे काही बोलतोय ना ते सगळं काही प्रियानेच त्याच्या डोक्यात भरवलेलं आहे, त्यामुळे सायली आता बेधडकपणे बोलू लागते आणि प्रियाला म्हणते की काय ग प्रिया, हे सगळं तूच त्यांना सांगितलंयस ना, कारण अश्विन भाऊजी असं काही बोलणं शक्यच नाही। त्याच वेळेला मात्र आता अश्विन जोरजोरात बोलू लागतो की का तुलाच ही प्रॉपर्टी एकटीला हडप करायची आहे का, म्हणून तू हे सगळं बोलतेस का, मला माहिती आहे, पण लक्षात ठेव तुला कोणत्याही प्रॉपर्टीचा कोणताच हिस्सा मी भेटू देणार नाही, कारण ही प्रॉपर्टी माझीही आहे, यावर माझाही अधिकार आहे आणि मलाही सगळं मिळायला हवं असं काहीसं अश्विन बोलतो। अस्मिताला तर धक्काच बसतो। दुसरीकडे अश्विनने आता वकिला थ्रू पेपरसुद्धा बनवून घेतलेले असतात आणि वकीलही येऊन तो पेपर देतो आणि त्यामध्ये ना अश्विनने आता प्रताप यांना पेपर हातात दिलेले असतात आणि पेपर हातात देऊन अश्विन म्हणत असतो की माझा सुद्धा या घरावर हक्क आहे जितका अर्जुनचा आहे, विचार करा आणि यावर सह्या करा, नाहीतर गपगुमानपणे आम्हाला मानाने घरात घ्या, मग ह्या प्रॉपर्टीवर मी हात फिरवेन, पण मला ना काही झालं तरी ही प्रॉपर्टी हवी आहे। जर तुम्ही मला या घरात घेणार नसाल तर मला माझा अधिकार, माझा हक्क तर मी मिळवून घेणारच, त्यामुळे या प्रॉपर्टी पेपर नीट वाचा आणि यावर सह्या करा आणि मला माझा अधिकार, माझा हक्क द्या असं देखील आता म्हटलं जातं। आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सायलीला भयंकर असा धक्का बसतो, कारण अश्विन जो आहे त्याने एकदमच टोकाचा निर्णय घेतलेला असतो। त्याने ठरवलेलंच असतं की आज काही झालं तरी सुद्धा आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या ठरवलेल्या आहेत त्या साध्य करूनच दाखवायच्या आणि म्हणूनच त्याने पेपर वगैरे बनवून आणलेले असतात। पण प्रताप यांच्या डोळ्यात आता अश्रू दिसत असतात, कारण प्रताप यांना तो डायरेक्टली प्रतापच म्हणत असतो, प्रताप सुभेदार अशी डायरेक्ट हाक मारतो। वडील सुद्धा तो आता मानायला तयार नसतो, का तर या प्रियाच्या प्रेमापोटी त्याला काहीच दिसत नसतो, तो अगदी आंधळा झालेला असतो। मग आता प्रतापच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, कारण अश्विनने डायरेक्ट आपल्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागितलेला असतो। कधी अर्जुनने सुद्धा असं म्हटलेलं नसतं, पण आता अश्विनचं हे बोलणं ऐकून प्रताप त्यासोबत कल्पनाला मोठा धक्काच बसतो। एपिसोड कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।